पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कालपासून मी विदर्भात फिरतोय। सूर्य तर आग ओकतोय, पण जमिनीवरती मी बघतोय की सूर्यापेक्षा जास्त आग या थापाड्या भारतीय जनता पक्ष सरकार विरुद्ध पेटलेली आहे। कारण 10 वर्ष आपण यांना सहन केलं, यांच्या थापा सहन केल्या। 2014 पासून ते आतापर्यंत 2014 ला काय सांगितलं होतं? अच्छे दिन आएंगे, सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, शेतमालाचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, बऱ्याच काय काय गोष्टी सांगितल्या। एक तरी गोष्ट पूर्ण झाली? आणि आता उलट यांच्याकडे कोणी उमेदवार नाही आहेत, म्हणून सगळे इकडनं तिकडनं असे गोळा करायला लागलेत। बरं, गोळा करतायत ते सगळे भ्रष्ट लोक करतायत। गेल्या वर्षी एक रक्षाबंधनाचा फोटो आला होता, पाहिला होता? अरे नाही, तसे खूप येतात। कोणाचा होता? काय आरोप झाले होते? काय आरोप केले होते? कोणी आरोप केले होते? त्या सगळ्या कारखान्याच्या वरनच आरोप झाले होते ना। त्यांच्या स्वीय सहाय्यक का आणखीन कोणतरी, त्याला सुद्धा अटक झाली होती ना। मग इकडनं तिकडे गेले आणि राखी बांधली। आणि भैया पण कसे, भैया मेरे राखी के बंधन को निभाना। सगळे भ्रष्ट गोळा करतायत। ज्यांच्यावरती आरोप केले, अगदी समृद्धी महामार्गाचं काम सुद्धा का अडवलं होतं, कोणी अडवलं होतं, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरसाठी अडवलं होतं, हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल। तो फोन कॉल सुद्धा मध्ये सगळीकडे व्हायरल झाला होता, ऐकला तुम्ही? सगळं तुम्हाला माहिती आहे ना, मग मी कशाला बोलू? तुम्ही तर ठरवूनच आलेलात। पण ही एक झलक झाली। अशा कित्येक गोष्टी आपण त्याने किती वेळा निवडून दिलं? 5। त्याच्या आधी पुंडलिकराव सुद्धा होते, बरोबर आहे, पण तो एक कट्टर माणूस होता। बरं, हे झालं त्यांचं। दुसरे म्हणजे हे वरती दिल्लीचे सगळे भ्रष्टाचार। दुसरे समाजाच्या नावावरती फसवणारे आणखीन कोण आपले आमदार होते? म्हणजे कालच्या सभेत बोललो, आता सुद्धा सुनील महाराज बसलेत, अनिल भैया राठोड बसलेले आहेत। सेवालाल महाराजांनी जी काही शिकवण दिली, सेवालाल महाराज, मी सुद्धा पगडी पूजन करायला तिकडे आलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी किंवा जास्त असेल। मी सुद्धा पोहरा देवीचं दर्शन घेतलं, सगळ्या तिथल्या महंत महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला आशीर्वादाची कडी पण बांधली। सेवालाल महाराजांची जी शिकवण होती, त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागायचं आणि मुली ह्या देवता समान असतात, सांगितलं होतं नव्हतं? बरोबर ना? मी कसे वागले, त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून? कारण आरोप भयानक होते। सरकार गद्दारी करून पाडलं, मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं आणि मंत्री बनल्यानंतर ही एक बातमी घेऊन मी आलेलो आहे। म्हणजे इथे सुद्धा बंजारा समाजाचे जे माझे बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, त्यांनी ही बातमी चॅनलवरनं सगळ्यांना दाखवा, कारण ही मी दिलेली बातमी नाही आहे, वृत्तपत्रात आलेली बातमी आहे, ती दाखवतोय। नाहीतर तुम्हाला वाटेल की या उद्धव ठाकरेला काय आता यांनी गद्दारी केली म्हणून यांना पाडायचं तर आहेच, आत्ताच ते पडलेत। पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा 750 कोटींचा भूखंड त्या गद्दाराच्या घशात, म्हणजे एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय।
म्हणजे महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात. समाजाला तुम्ही फसवताय. आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत त्यांना मतं देणार आहे का? हा भ्रष्टाचार नाहीये, हा भ्रष्टाचार आहे. त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणींनी केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे. 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप कोणावरती केला होता? कोणी केला होता? अजित पवार आज कुठे आहेत? अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला? अशोक चव्हाण कुठे आहेत? आपल्या मेंढ्यांसोबत जे गद्दार पळाले त्यांच्यावरती सुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या. ते सगळे गद्दार आज कुठे आहेत? याचा अर्थ काय की गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि अमित शहानी आपल्यावरती टीका केली होती की महाविकास आघाडी आहेच ना. आता सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते इथले येऊन मला त्यांनी सत्कार करून माझे गेले. महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षाची आपली आघाडी. आता 3 पक्ष म्हणून त्यांना काय सुचलं? ही 3 चाकी रिक्षा आहे. म्हणून अमित शहा जे बोलले की महाविकास आघाडीची रिक्षा ही पंक्चर झालेली रिक्षा आहे, आमची पंक्चर झालेली रिक्षा आहे. मग अमित शहाजी तुमचं ट्रिपल इंजिन सरकारला ही सगळी भ्रष्टाचाराची चाकं का लागतायत? आमची रिक्षा पंक्चर झाली असली तरी बघा ना रिक्षामध्ये किती लोक बसले आहेत. पण तुमच्या ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे एक तर स्वतःचं आहेच, ते तर थापांचा धूर फेकतंय नुसता. वाफेचं इंजिन असं तसं त्यांचं थापेचं इंजिन आहे, थापा. एक स्वतः भाडोत्री जनता पक्ष आहेच बीजेपी, दुसरं मिंदे, तिसरं अजित पवार आहे. आता आणखीन एक चाक लागलं अशोक चव्हाणांचं.